कुंभ रास म्हणजे ॲक्वारियस ह्या राशीचक्रातील 11वी रास असून तिचा स्वामी शनी आहे. कुणाच्याही दबावाखाली न राहणारे, स्वतःचे नियम स्वतः बनवणारे, समाजात बदल घडवून आणणारे, तसेच इतरांना मदत करणारे, भावनांपेक्षा तर्काला आणि सत्याला जास्त महत्त्व देणारे कुंभ राशीचे लोक असतात. तसेच कुंभ राशीचा स्वामी शनी असल्यामुळे कामात प्रामाणिकपणा ठेवणे, डिसिप्लिन ठेवणे हे कुंभ राशीचे गुण आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर कुंभ राशीच्या व्यक्ती आधुनिक विचारांचे आणि मोठ्या मनाचे असतात, ज्यांना स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायला आवडतं. हे तर झालं कुंभ राशीच्या लोकांबद्दल माहिती. परंतु या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एप्रिल 2026 हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल 2026 हा महिना प्रगतिकारक आणि महत्त्वाचे बदल घडवून आणणारा ठरेल. एप्रिलमध्ये आर्थिक बाजू भक्कम करण्यावर आणि संवादावर तुमचा विशेष भर राहील. पहिल्यांदी बघूया की कौटुंबिक आणि प्रेमसंबंधासाठी हा एप्रिल महिना तुमच्यासाठी कसा असेल. 19 एप्रिलला शुक्र तुमच्या वास्तुस्थानात प्रवेश करणार असल्याने कौटुंबिक सुखात आणि चैनीच्या वस्तू खरेदी करणे, त्यांचा लाभ घेणे यात वाढ होईल. आणि हो, नातेसंबंधांमध्ये स्पष्टता असणे गरजेचे आहे. त्यामुळे नात्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जोडीदाराबरोबर तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या तर तुमचं नातं अधिक घट्ट होईल. परंतु एक महत्त्वाची गायडन्स आहे ही की रागाच्या भरात कुणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका, अन्यथा नंतर अडचणी येऊ शकतात. एप्रिल महिन्यात तुमचं आरोग्य तसं चांगलं असणार आहे, परंतु कामाचा ताण असल्यामुळे मन आणि शरीर थोडंसं थकेल. त्यामुळे विश्रांती घेणे, संतुलित आहार घेणे, व्यायाम करणे, मन फ्रेश करण्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी करत राहणे फलदायी ठरेल. आता बघूया एप्रिल महिन्यात कुंभ राशीची फायनान्शियल कंडिशन कशी असेल ते. महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि संसाधनाच्या व्यवस्थापनावर तुमचा भर असेल. एप्रिल महिन्यात पैसा तर येईलच तुमच्या हातात, परंतु त्याबरोबरच काही अनपेक्षित खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी बजेट बनवून चला. 11 एप्रिलपासून बुधाचे गोचर तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणेल, ज्यामुळे सुखसोयींमध्ये वाढ होईल. एप्रिल महिन्यात करिअरमध्ये सातत्याने प्रगती होईल आणि तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना कामाच्या ठिकाणी महत्त्व दिलं जाईल. करिअरमध्ये मग ते जॉब असो किंवा बिझनेस असो, तुमची स्वतंत्र विचारसरणी तुम्हाला नवीन ओळख मिळवून देऊ शकते. करिअरसाठी ही गायडन्स आहे की कामाच्या ठिकाणी संयमाने काम करा, म्हणजे पेशन्स ठेवा. योग्य वेळी केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. घाई गडबड करू नका, डिसिप्लिन ठेवा आणि कामामध्ये क्वालिटी वर्क करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. शेवटी कुंभ राशीच्या लोकांसाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे की तुम्हाला सध्या 7.5चा शेवटचा टप्पा चालू असल्याने कष्टाला पर्याय नाही आहे. कधी कधी असंही होईल, खूप सुस्ती येईल, आळस येईल, कंटाळा येईल, कामाचा तसेच मानसिक आणि शारीरिक त्रासही जाणवेल असेल. त्यामुळे धैर्य ठेवा, कष्ट करा. कष्ट करणाऱ्या लोकांना शनिदेव जाता जाता चांगले फळ देऊन जातात आणि तुमच्या कष्टाचं सोनंही होईल. 7.5चा वाईट प्रभावातून वाचण्यासाठी दररोज एक वेळा हनुमान चालीसा नक्की वाचा आणि शक्य झाल्यास शनिवारी शनी चालीसा 1 वेळा वाचा किंवा शनी मंत्राचा जप करा आणि सोमवारी महादेवाची पूजा करा. शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करा.